तांबेरी कलश डोक्यावर सजला, चमचमीत शालू अंगावर नेसला, साखरेचा गोप गळ्यात घातला, आंब्याच्या पानाने साज हा सजला, दारोदारी गुढी उभारण्याचा पर्व आज आला, आला आला गुढी पाडवा आला, मराठी नववर्षाचा सूर्य उगवला, साथ त्याला चैत्र नवरात्रीची लाभला. अशा गुढी पाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत की गुढीपाडव्याला गुढी का उभारतात. असे कोणते कारण आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण घरोघरी गुढी उभारली जाते. भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून आपण घराच्या अंगणात गुढी उभा करतो. गुढी उभारण्यामागील कारण नेमके आहे तरी काय ते आज आपण जाणून घेऊ. गुढी म्हणजे उंच बांबूची लाठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची ढाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलाचा हार आणि साखरेच्या गाठीने बांधून त्यावर लोटा बसवून गुढी साकारली जाते. ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे, आनंदाचे प्रतीक मानले जाते. ती विजयाचा संदेशही देत असते. असे म्हणतात की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामचंद्राने वालीचा वध केला होता. त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केलं होते. श्रीरामाने वालीच्या रूपात असुरी शक्तीचा नाश केला होता आणि विजय उत्सव म्हणून गुढी उभारली होती. या व्यतिरिक्त ब्रह्मदेवाने याच मुहूर्तावर सृष्टी निर्माण केली. तर मत्स्य रूप धारण करून भगवान विष्णूंनी शंकरासुराचा वध केला होता आणि त्या मत्स्य रूप विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच झालेला होता. असे म्हणतात की श्रीराम प्रभू याच दिवशी अयोध्याला परत आले. श्रीराम प्रभूंनी 14 वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला. तेव्हापासून विजय, धैर्य, त्याग, आनंद, आरोग्य, आनंददायी असे सूचित करणारा हा सण साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे, व्यवसाय प्रारंभ करणे, नवीन उपक्रमाचा प्रारंभ करणे, सोने खरेदी करणे, इतर गोष्टी मुहूर्त न बघता केल्या जातात. म्हणून या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात. गुढीला गोड-धोडाचा नैवेद्य केला जातो. हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशीपासून मराठी नववर्षाची सुरुवात देखील होते. गुढी म्हणजे आरोग्याचे, विजयाचे व समृद्धीचे प्रतीक मानले जाते. एक प्रकारे आपला विजय व्यक्त करण्यासाठी गुढी उभारली जाते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.